एक मोठी बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून आणि ती म्हणजे मिचेल सँटनरच्या न्यूझीलंडनं चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल गाठली आहे। आज झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली। न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन टीमला 363 धावांचं महाकाय लक्ष दिलं होतं। त्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 9 बाद 312 धावांचीच मजल मारता आली। त्याआधी रचिन रवींद्रच्या 108 आणि केन विल्यमसनच्या 102 धावांच्या खेळीने न्यूझीलंडनं 350 धावांचा पल्ला पार केला होता। उत्तरादाखल डेव्हिड मिलर, बाउमा आणि ड्युसेनचा अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले। मिलरनं 67 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली, तर ड्युसेननं 69 आणि बाउमानं 56 धावांची खेळी केली। किवीनच्या सँटनरनं 3 तर हेनरी आणि फिलिप्सनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना पाहायला मिळेल। आणि भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यावरचा रिपोर्ट पाहूया, जो आपल्याला पाठवलाय क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये परत एकदा एकाच गटातले 2 संघ अंतिम सामन्यात धडकणार आहे। होय, भारतीय संघ अंतिम सामन्यात अगोदरच येऊन पोहोचलेला होता। आता न्यूझीलंड संघाने लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केलेला आहे आणि त्यामुळे फायनल मॅचमध्ये परत एकदा न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातच लढत होणार आहे। चांगली गोष्ट एवढीच म्हणता येईल की भारतीय संघानं साखळी सामन्यामध्ये न्यूझीलंडचा पराभव केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने त्यांना शेवटच्या क्षण नाही तरी शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगलंच रडवलेलं होतं। 50 धावांचा विजय त्यांच्या हाती लागलेला आहे, परंतु डेव्हिड मिलरनी शतक ठोकून हे दाखवून दिलेलं आहे की न्यूझीलंडच्या गोलंदाजी विरुद्ध धावा होऊ शकतात। उपांत्य सामन्यामध्ये केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रनी अफलातून शतकं केली, त्यामुळे उपांत्य सामना जिंकताना न्यूझीलंड संघाला अडचण आली नाही। परंतु आता जो अंतिम सामना होणार आहे तो पाकिस्तानमध्ये नाही, तर तो होणार आहे दुबईमध्ये, जिथल्या खेळपट्टीचा, जिथल्या हवामानाचा भारतीय संघाला न्यूझीलंड संघापेक्षा किंचित जास्त अनुभव आहे। हीच गोष्ट साखळी सामन्यामध्ये दिसून आलेली होती। न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात भारतीय स्पिनर्सना यश आलेलं होतं आणि त्याचबरोबर भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचारसुद्धा घेतला होता। या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला तर अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचंच पारडं किंचित जड राहणार आहे, अशी माझी तरी विचारसरणी आहे। सुनंदन लेले, ABP माझा, दुबई। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त ABP माझावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।